मित्रांनो नमस्कार. आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्ही टायटल पाहिलं की जर आपण जॉब करत असेल, जर आपण नोकरी करत असेल तरी पण आपल्याला श्रीमंत होता येईल का, मोठ्या लेवलला आपल्याला पोर्टफोलिओज बिल्ड करता येतील का, तर त्याबद्दल मित्रांनो आपण आज सविस्तर पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं कसं मित्रांनो, बघा आपण जॉब करत असतो, जॉबमध्ये काय होतं आपल्याला एक फिक्स सॅलरी येत असते आणि सॅलरीतून आपण काय करतो, खर्च करत राहतो. आपले फिक्स अमाऊंट आपल्याला एक EMI जात असतात, आपलं रेंट जात असतं, आपले मुलांचे शिक्षणाचे वगैरे खर्च आपले जात असतात आणि काय होतं त्याच्या दृष्टीने आपलं पुढचे प्लॅनिंग मग आपण काही थोड्याशा मोबाईल्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील आपण ते करत राहतो आपल्या सॅलरीच्या ह्याच्यामधून. पण कुठंतरी काय होतं सॅलरीमध्ये आपण हे करत असताना किंवा इन्कम करत असताना आपल्याकडनं इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याकडं राहून जातं किंवा आपण तितकंसं महत्त्व इन्व्हेस्टमेंटला आपण देत नाही. जॉब जे लोक करतात, मी बरेच लोक बघतो की तेवढ्या पट्टीमध्ये नुसतं स्ट्रगलिंगमध्येच त्यांचं लाईफ चाललेलं असतं. तर एक जॉब करताना कसं आपल्याला मोठी वेल्थ क्रिएट करता येईल, जॉब करताना आपल्याला जर मोठी संपत्ती क्रिएट करायची असेल तर काय करावं लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं जॉब करणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे, तर फॅमिलीमध्ये सगळ्यांनी बघितलं पाहिजे आपल्या फॅमिलीमध्ये कोण किती लोक आहेत, किती मेंबर आहेत आणि किती मेंबर अर्निंग्ज आहेत. समजा हजबंड वाईफ दोघंही जॉब करत असतील बरोबर, तर एक समजा त्यांची एक सॅलरी येते असं पकडू आपण, एक छोटंसंच एक एक्झाम्पल घेऊ असं पकडू आपण की बाबा हजबंड वाईफ दोघांना 30,000 सॅलरी आहे, एक 60,000 रुपये आपल्या घरामध्ये येत आहेत असं पकडू आपण एक ॲव्हरेज बरोबर. मग आता ते 60,000 रुपये येतात, मग आपल्या कसं पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला जो इन्कम येतो, आपल्याला जे दर महिन्याला पैसे येतात त्यातले आपण एक 20% पैसा हा आपण म्युच्युअल फंडमध्ये किंवा डायरेक्ट स्टॉक्समध्ये SIPच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. म्हणजे 20% म्हणजे किती झाला, समजा 6 दुने 12,000 रुपये येते लक्षामध्ये तुमच्या. म्हणजे जे 30,000 दोघांनाही पगार आहे, दोघांनी मिनिमम 6,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये त्या फॅमिलीने मिनिमम आपल्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा डायरेक्ट शेअर्समध्ये, डायरेक्ट इक्विटीमध्ये दर महिन्याला टाकले पाहिजेत. आता काय होतं, मग एखाद्या महिन्यामध्ये जास्त पैसे शिल्लक राहिले किंवा दिवाळीचा बोनस झाला, असं करत करत आपल्याला मार्केट बघा खालीवर जातं, मार्केट कधी डाऊन असतं, मार्केट कधी वर जातं. अशा वेळेस आपण ज्यावेळेस 10, 15, 20 वर्ष मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहतो, एक चांगली मोठी वेल्थ आपल्यासाठी क्रिएट झालेली असते. आपण सिरियस नसतो. बघा आपण काय करतो, मी तर बऱ्याच लोकांना सांगतो, जॉबवाल्या लोकांना, की तुम्ही फ्लॅट घेता किंवा तुम्ही प्लॉट घेता किंवा बरोबर ना, की आणि ते रेंटने आपण देतो, रेंटने इन्व्हेस्टमेंट देतो किंवा मी नवीन लोकांना ते सांगत असतो, जॉब करणाऱ्या लोकांना, की सुरुवातीला तुम्ही रेंटने राहिले तरी काहीच हरकत नाही, तुम्ही फ्लॅट घेण्याच्या नादी लागू नका सुरुवातीला, कारण आपले EMI एवढे स्ट्रॉंग जातात आणि त्या EMIच्या एवढेच जर आपण डाऊन पेमेंटच्या आणि EMIच्या एवढेच जर आपण इन्व्हेस्टमेंट जर आपण म्युच्युअल फंडमध्ये केली लक्षामध्ये, की डायरेक्ट चांगल्या स्टॉक्समध्ये केली, निफ्टी 50, निफ्टी 200च्या चांगल्या टॉपच्या कंपन्यांमध्ये केली, तर आपल्याला त्याचे रिटर्न्स म्हणजे एक 15-20 वर्षानंतर आपल्याला 4 ते 5 फ्लॅट विदाऊट लोन येतील. 20 वर्षामध्ये आपण लोन करतो ना, तर 20 वर्षानंतर आपलं समजा रिटायरमेंट होईल, त्यावेळेस 4 ते 5 फ्लॅट विदाऊट लोन येतील लक्षामध्ये. त्यावेळेस मग तुम्ही ते रेंट नाही द्या, तुम्हाला जर सिक्युरिटी वाटली. पण आता तुम्ही रिस्क घेऊ शकता, आता तुम्ही जॉबमध्ये अर्निंग्ज वाढवू शकता. आपल्या प्रोफेशनल स्किल्सवरती सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मेजर आपला फोर्टे काय आहे, आपण जिथं जॉब करतो आपल्याला तिथून कसं आपल्याला जास्तीत जास्त अर्निंग वाढेल, आपण कसं तिथं जास्त आउटपुट देऊ, आपण कसं तिथं जास्त परफॉर्मन्स देऊ, ह्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आणि मग तिथून जितकी जास्तीत जास्त आपल्याला इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्ममध्ये म्युच्युअल फंडमध्ये शेअर्समध्ये तुम्हाला करता येईल, त्याच्यामधून खूप मोठी वेल्थ तुमची क्रिएट होऊ शकते. तुमचेही 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटीचे पोर्टफोलिओ 10, 15, 20 वर्षामध्ये बिल्ड होऊ शकतात. ही पॉवर आहे. आणि मग ज्याची जशी पोस्ट असेल, ज्याचा जशी सॅलरी असेल, त्या पद्धतीने ते लोक आपला पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतात. पण बाकीच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा, म्हणजे तुमच्या बाकीच्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुम्हाला इक्विटी हे आणि म्युच्युअल फंड हे तुम्हाला खूप चांगले लॉंग टर्मसाठी रिटर्न्स देईल. तुम्हाला रिटायरमेंटचा कॉर्पस, रिटायरमेंटचे तुमचा फंड असेल, तुमचे मुलामुलींचे शिक्षण असेल, मुलामुलींचे तुमच्या लग्न असतील, मोठे खर्च असतील, ते सगळे तुमचे SIPच्या माध्यमातून, शेअर्सच्या माध्यमातून मित्रांनो कव्हर होऊ शकतात आणि जास्तीत जास्त रिटर्न्स. म्हणून बाकीच्या ठिकाणी जास्त मेहनत करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं शेअर मार्केटचा अभ्यास करून जर तुम्ही ह्याच्यामध्ये उतरले तर खूप चांगलं करिअर तुम्हाला जॉबसोबत शेअर मार्केटमध्ये होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणेल की तुम्ही जॉबसोबत तुम्ही शेअर मार्केटमध्ये पार्ट टाईम बिझनेस पण करू शकता. जसं इन्शुरन्स एजन्सी असेल किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन असेल किंवा शेअर मार्केटचे सब ब्रोकरशिप असेल, येत लक्षामध्ये. अशा अनेक गोष्टींच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे शेअर मार्केट शिकल्यानंतर तुम्हाला मिळतात. तर भारतीय शेअर मार्केट क्लासेसचा आपला कोर्स देखील आहे मित्रांनो. तर मास्टर कोर्स 3 महिन्याचा कोर्स आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. आणि एकदा व्यवस्थित शिकून घ्या, प्रॉपर तुम्हाला मार्केटमध्ये काम करता येईल, बिझनेस करता येईल. तुम्हाला वाटलं आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझीसुद्धा आहे, त्याच्या लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत लक्षामध्ये. आणि जास्त तुम्हाला डिटेल्स अजून माहिती घ्यायची असेल तर 70 57 10 10 10
ह्या नंबरवरती कॉल करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे ते मला एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगा. जे लोक नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या मराठी माणसांना आपला हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल त्यांना सजेस्ट करा, त्यांच्यासोबत शेअर करा. चला मित्रांनो, पुढे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.